नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. सॉरी मित्रांनो, आज व्हिडिओ टाकायला थोडा लेट झाला आहे. तर वळूया आपल्या स्टोरीकडे. राजवीर खूप रागात होता. त्याने विजयकडे अगदी डोळे मोठे करून पाहिले आणि एक कटाक्ष टाकला. आता विजयला समजले होते की राजवीर नावाचा हा बॉम्ब त्याच्यावरच फुटणार आहे. पण त्याने राजवीरला याआधी इतके रागात कधीच पाहिले नव्हते. त्याचा राग अगदी डोळ्यांनीच ओकत आहे असे वाटत होते. राजवीरचा चेहरा पाहून ध्रुव आणि दिया पुरते हादरले होते. राजवीरने ध्रुवला लीगल टीमशी मीटिंग फिक्स कर आणि दियाला आर्याशी बोलून तिच्याशी मीटिंग फिक्स कर असे सांगितले. विजय फक्त शांत बसून हे सगळं पाहत होता. त्यानंतर ध्रुव आणि दिया केबिनमधून बाहेर आले आणि आपापल्या कामाला निघून गेले. राजवीरने लगेच आपल्या फोनवरून एक नंबर डायल केला आणि एका रिंगनंतर लगेचच फोन उचलला गेला. पलीकडून आवाज आला, हॅलो हॅलो सर बोला. त्यानंतर राजवीरने त्याला ऋचा, कुणाल दीक्षित आणि अजय देशमुख यांविषयी माहिती काढायला सांगितले आणि ऋचाला लवकरात लवकर शोधून काढण्याचे आदेश दिले. त्यावर पलीकडून हो सर इतकेच उत्तर आले. राजवीर म्हणाला, राणा मला काहीही करून यांची माहिती पाहिजे आणि तेही लवकरात लवकर. इतके बोलून त्याने फोन कट केला. इकडे राणा हे नाव ऐकून विजय पुरता घाबरला होता. तो म्हणाला, ओय हे काय आहे? इतक्या छोट्या गोष्टीसाठी तू राणाला का फोन केलास? त्यावर राजवीरने तिथेच सोफ्यावर असलेली एक उशी उचलली आणि त्याच्यावर फेकून सांगितले, हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे. त्यावर विजयने विचारले, या सगळ्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. त्यावर राजवीर म्हणाला, हो काही संबंध नाही. जेव्हा तू ही न्यूज सांगत होतास ना, तेव्हा मी डिझायनर आर्याशी बोलत होतो आणि तिने तू जे काही बोललायस ना ते सगळं ऐकलं आहे. त्यामुळेच तिने माझा फोन कट केला आणि तिची काम करण्याची पद्धत तर तुला माहीतच असेल. तिला फ्रॉड, प्लेजरिझम, डिझाईन्स कॉपी करणं या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. तिच्याबरोबर कामात काहीही प्रॉब्लेम झाला तरी ती डायरेक्ट कोलॅबरेटिंग कंपनीवर लीगल ॲक्शन घेते आणि ती पुन्हा त्या कंपनीबरोबर कोणतेही काम करत नाही. काम करणं तर सोडच, पण ती कंपनी पूर्णपणे संपवल्याशिवाय शांतही बसत नाही. त्यावर विजय म्हणाला, डोंट वरी यार, मी आहे ना, मी करतो काहीतरी. असे म्हणून त्याने आर्याचा नंबर काढला आणि त्यावरती फोन लावला. आर्या आणि विजय एका इव्हेंट दरम्यान भेटले होते आणि तिथेच त्यांची छान मैत्री झाली होती. विजयने आर्याला फोन लावताच 2 रिंगनंतर कॉल रिसीव्ह होतो. पण आर्या थोडी रागातच होती. तिने स्क्रीनवर नंबर न पाहताच कॉल उचलला होता. ती म्हणाली, हॅलो कोण बोलतंय? काही काम असेल तर बोला, नाहीतर फोन ठेवा. विजय म्हणाला, ओ हॅलो, रिलॅक्स यार, चिल कर, किती बडबडतेस? मी तुझ्याच कामासाठी फोन केला होता आणि मला तुझ्याशी कामाविषयी थोडंसं बोलायचं आहे. इतक्यात विजयचा फोन पुन्हा व्हायब्रेट होऊ लागतो. तो आपला मोबाईल तिरका करून स्क्रीनकडे पाहतो. त्यावर त्याच्या डॅडचं नाव फ्लॅश होत असतं. त्याने आर्याला एक वेळ आणि ॲड्रेस देऊन आपण उद्या तिथे भेटूया असे सांगितले व कॉल कट केला. त्यानंतर विजयने त्याच्या डॅडचा कॉल रिसीव्ह केला. त्याचे वडील प्रकाश मल्होत्रा हे त्यांच्या पत्नीसह अमेरिकेत होते. तिथे त्यांचे अनेक हॉटेल्स, मॉल आणि त्यांनी नवीनच आर्ट कंपनी यातही इन्व्हेस्ट केले होते. विजयने कॉल उचलला आणि बोलायला सुरुवात केली, हा डॅड बोला. त्यावर प्रकाशजींनी त्याला ओरडायला सुरुवात केली आणि ते म्हणाले, मी तुझ्यासाठी जी मुलगी पाहिली होतीस तिला तू नकार कसा देऊ शकतोस? तू तिला का नकार देऊन आलास? असं का केलंस तू? तुला दुसरे कोण आवडतं का?
तसं असेल तर स्पष्ट सांग. एवढं बोलून ते खोकू लागले. तेव्हा विजय म्हणाला, रिलॅक्स डॅड, तुम्ही माझ्या लग्नाचं टेन्शन अजिबात घेऊ नका. मी इथे खूप मजेत आहे आणि जेव्हा मला वाटेल की आपल्याला बायकोची गरज आहे तेव्हा मी माझ्या आवडीने आणि मला सूट करेल अशी बायको शोधेन. तुम्ही तुमची आणि मॉमची काळजी घ्या. बाय बाय. असे बोलून विजयने फोन कट केला. मित्रांनो, थोडासा गॅप आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपली स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, तर पाहायला विसरू नका. तर इकडे खुशी खूपच आनंदी होते. नेहमीप्रमाणे ती सकाळी लवकर उठून तिचं कॉलेजचं आवरते आणि आईकडे 100 रुपये मागते. पण आईकडे सुट्टे पैसे नव्हते, त्यामुळे तिने ठीक आहे, हरकत नाही, राहू दे असे म्हणून आपली बॅग घेतली आणि जाण्यास वळली. इतक्यात तिच्या आजीने तिला मागून आवाज दिला आणि ती म्हणाली, मी काही कामाला जात नाही, पण आता तू ज्या स्पर्धेत भाग घेतला आहेस त्या स्पर्धेत तुला बक्षीस मिळवावे लागेल आणि ती रक्कम तुला माझ्या हातावर ठेवावी लागेल. आणि जर तू असं करणार असशील तर मी तुला 100 रुपये नाही पण 50 रुपये देते. आजीचं हे बोलणे ऐकून खुशीला थोडा धक्का बसला आणि तिने हलकेच होकारार्थी मान डोलवली. तिने आजीच्या हातातील 50 रुपये घेऊन आजीला मिठी मारली आणि पटकन बस स्टँडकडे जायला निघाली. खुशी आणि दीप्ती कॉलेजमध्ये पोहोचल्या. त्यांनी त्यांचे पहिले 2 लेक्चर्स अटेंड केले आणि लंच ब्रेकमध्ये कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेल्या. त्या 4 जणी होत्या. त्यांनी त्यांच्यासाठी समोसे ऑर्डर केले आणि खुशीच्या निकालाची पार्टी एन्जॉय केली. त्यानंतर उरलेले लेक्चर्स अटेंड करून खुशी आणि दीप्ती आपल्या मैत्रिणींना बाय बोलून आपल्या स्टँडकडे निघाल्या. रस्त्यात जाताना त्या दोघी बोलत होत्या. अचानक खुशीचा पाय दोऱ्यात अडकला, जो रस्त्यात पडलेला होता. तो काढण्यासाठी खुशी खाली वाकली आणि दीप्ती बोलत बोलत तशीच पुढे चालली होती. तिला खुशी मागे राहिली आहे हे लक्षातच आलं नाही. दीप्ती चालत असताना तिने रस्त्यावर एका मांजरीला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. ती खुशीला आवाज देणार इतक्यात तिने पाहिले की समोरून एक गाडी खूप वेगाने त्या मांजरीच्या दिशेने येत होती. दीप्ती खूपच साधीभोळी होती. तिला कोणी तिच्यावर आवाज चढवला तरीही ती थरथरू लागायची. पण तिला कुत्रा, मांजर यांची तेवढीच ओढ होती. तिचा मुक्या प्राण्यांवर तेवढाच जीव होता. ती कसलाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी धावत गेली. तिने त्या मांजरीला उचलले. इतक्यात खुशीचं लक्ष त्या दीप्तीकडे आणि त्या कारकडे गेलं. ती तिची चप्पल तिथेच सोडून दीप्तीच्या दिशेने धावली. दीप्ती कार खूप जवळ आलेली पाहून एका जागेवर स्तब्ध झाली होती. तिला काहीही समजत नव्हते. तिने आपले डोळे घट्ट मिटले आणि त्या मांजरीवरची पकडही घट्ट केली. इतक्यात मोठा आवाज आला आणि कारचा ड्रायव्हर जो झोपेत होता तो दचकला आणि त्याने ब्रेक लावला. इकडे कोणीतरी किंवा काहीतरी पडल्याचाही आवाज झाला. त्या गाडीत ज्या व्यक्ती होत्या त्या दुसऱ्या कोणी नसून राजवीरची आजी आणि त्याची आई म्हणजेच सावित्रीजी आणि सुनीताजी होत्या. त्यांचा ड्रायव्हर राजू याला रात्रभरच्या प्रवासामुळे त्याच्या डोळ्यावर झोपेची गुंगी चढली होती हे त्याच्या लक्षातच आले नाही आणि त्या दोघींच्याही हे लक्षात आले नाही. गाडीवर काहीतरी आदळल्याचा आवाज झाला, त्यामुळे गाडीत असलेले सगळेच भानावर आले आणि राजूने पटकन ब्रेक लावला. आणि त्यानंतर आणखी एक आवाज ऐकू आला. त्यात काहीतरी किंवा कोणीतरी रस्त्यावर पडल्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. ते तिघेही जण खूप घाबरले होते. ते पटकन गाडीतून खाली उतरले. त्यांनी पाहिले की रस्त्याच्या उजव्या बाजूला 2 मुली पडल्या आहेत. राजूने गाडीच्या चाकाकडे पाहिले.
तेव्हा त्याला चाकाशेजारी स्कूल बॅग म्हणजेच सॅक दिसली. त्याला समजले की गाडी ज्या गोष्टीवर आदळली होती आणि आवाज झाला होता ती सॅक होती. त्यानंतर दीप्तीने हळूहळू तिचे डोळे उघडले. तिने या आधीच डोळे घट्ट मिटल्यामुळे त्यानंतर काय घडले हे तिला काही माहीत नव्हते. जेव्हा तिने मांजरीचा आवाज आणि तिच्या हाताला थोडं दुखतंय हे लक्षात आले तेव्हा ती हळूहळू डोळे उघडू लागली. ती उठली आणि तिने तिच्याच बाजूला खुशीला निपचित पडलेलं पाहिलं. तिच्या डोक्याला आणि डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यातून रक्तही येत होतं. हे पाहून दीप्ती खूप घाबरली आणि तिथेच बेशुद्ध पडली. त्यानंतर तिथेच शेजारी असणाऱ्या एका व्यक्तीने हे सगळं पाहिलं होतं. या घटनेचं गांभीर्य समजून ते पटकन त्या दिशेने निघाले. ती व्यक्ती दुसरं कोणीही नसून पोलीस कॉन्स्टेबल नारायणजी होते. शेजारच्याच पोलीस स्टेशनमध्ये ते कॉन्स्टेबल या पदावर कामगिरी बजावत होते. काही कारणानिमित्त ते बाहेर आले होते तेव्हा त्यांच्या दृष्टीस हा सगळा प्रसंग पडला. एक मुलगी आधीच बेशुद्ध होती आणि दुसरीही पडत आहे हे पाहून सुनीताजींनी तिला पकडले व तिला खाली बसवले. तिच्या तोंडावर मारण्यासाठी राजूला पाणी आणायला सांगितले आणि त्या खुशी शेजारी गेल्या. त्यांनी खुशीच्या डोक्यावर त्यांचा स्कार्फ व खुशीच्या हाताला त्यांचा रुमाल जिथून रक्त येत होतं तिथे बांधला आणि पटकन ॲम्ब्युलन्सला कॉल केला. राजूने पाण्याची बाटली आणताना त्याचा धक्का सावित्रीजींना लागला आणि त्या भानावर आल्या. त्यांनी पटकन खुशीकडे धाव घेतली व तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण खुशी काहीच हालचाल करत नव्हती. इतक्यात नारायणजी तिथे आले आणि त्यांनी जमलेली गर्दी हटवली. ड्रायव्हरला गाडी साईडला लावायला सांगितले आणि इतक्यात ॲम्ब्युलन्सही तिथे आल्या आणि खुशी आणि दीप्ती या दोघींनाही घेऊन त्या रुग्णालयाकडे निघाल्या. जाताना रुग्णवाहिकेच्या मागेच सुनीताजी आणि सावित्रीजी यांची कार होती. त्यांच्याबरोबर कॉन्स्टेबल नारायणजीही होते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपत आहे. पुढील भागही लवकरच अपलोड होईल आणि आपली स्टोरी आणखीच इंटरेस्टिंग होणार आहे. तर नक्की पाहायला विसरू नका. बाय बाय. काय बोलत होता?